नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एखाद्या झाडाचं अस्तित्व हे फक्त त्या झाडापुरतं मर्यादित नसतं, तर ते झाड ज्या परिसरामध्ये, ज्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये वाढतंय, तर त्या दृष्टिकोनातून ते झाड महत्त्वाचं असतं. कारण ते झाड कुठल्या तरी प्राणी प्रजातीला निवारा प्रदान करत असतं, कुठल्या तरी प्राणी प्रजातीला अन्न प्रदान करत असतं आणि त्याचबरोबर ओव्हरऑल त्या जंगलाचं परिस्थितिकीय स्थैर्य किंवा परिस्थितिकीय समतोल किंवा इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी यासाठी ते झाड महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण परिसंस्था या संकल्पनेची व्याख्या बघतो तेव्हा एखाद्या भागातील जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांचा आंतरसंबंध आणि त्यातून निर्माण होणारा आकृतिबंध म्हणजे परिसंस्था, अशी ती व्याख्या आपण लक्षात घेतो. ही व्याख्या प्रशासन आणि सरकारला सांगायची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे की काय, असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पुन्हा एकदा याच्यासाठी म्हणतोय मी, कारण मागे आपल्याला असं लक्षात येईल की कांच्या गच्चीबावली फॉरेस्टच्या बाबतीमध्ये 400 एकर जमिनीवरती देखील अशाच प्रकारे बेसुमार वृक्षतोड झालेली होती. आणि आता हाच प्रकार आपल्याला नाशिक मधल्या तपोवनामध्ये घडताना दिसतोय. कारण आहे ते म्हणजे 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय. आपण आपल्या संस्कृतीची निश्चितपणे जपणूक केली पाहिजे. आपल्या संस्कृतीत देखील आपल्याला असं लक्षात येईल की सॅक्रिड ग्रूव्हज किंवा देवराई नावाचा प्रकार दिसतो, देवासाठी राखून ठेवलेलं जंगल. आणि दुसरीकडे याच तपोवनामध्ये साधुग्रामची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वृक्षतोड करताना दिसतोय. हा किती विरोधाभास आहे ना, की जे साधू सार्वजनिक जीवनातून संन्यास घेऊन अरण्याची वाट धरतात आणि तिथं तपश्चर्या करतात, आपलं आध्यात्मिक जीवन तिथं व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात, त्याच साधूंच्या व्यवस्थेसाठी वृक्षतोड केली जाते. हे नेमकं आपण का करतोय याचा कुठलाच लॉजिकल बेस जो आहे तर तो आपल्याला मिळत नाहीये. 1150 एकर जमिनीवरती हे साधुग्राम जे आहे तर ते बनवलं जाते, ज्यामध्ये तपोवनामध्ये 54 एकर जमीन ही नाशिक महानगरपालिकेच्या मालकीची आहे. आणि नाशिक महानगरपालिकेला जेव्हा याचं स्पष्टीकरण विचारलं गेलं की तुम्ही 1825 झाडांवरती वेगवेगळे मार्क्स केलेले आहेत आणि ती झाडं तोडणार आहात, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे, तर त्याबद्दल नाशिक महानगरपालिकेकडून आलेलं उत्तर असं होतं की आम्ही फक्त काही मध्ये मध्ये येणारी झाडं तोडणार आहोत, झुडपं तोडणार आहोत, त्याचबरोबर 10 वर्षापेक्षा कमी वय असणारी झाडं जी आहेत तर ती तोडली जाणार आहे. सो आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वय कोण डिसाईड करणार हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं आहे की 7 वर्ष जुनं झाड जर का तोडलं तर आम्ही 7 झाडं त्या ठिकाणी लावणार. त्याचबरोबर सरकारच्या वतीनं एका मंत्री महोदयांनी तर एक इलॉजिकल लॉजिक या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे आम्ही एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावणार. आपण इथं संख्येचा विचार करून उपयोग नाहीये. एक झाड तुटल्यामुळं तिथली परिसंस्था जी नष्ट होणार आहे, तिथल्या परिसंस्थेचा जो समतोल ढासळणार आहे, त्याचं काय याचा विचार जो आहे तर तो पण झाला पाहिजे. तपोवनाचा उल्लेख दस्तूर खुद्द रामायणामध्ये आपल्याला दिसतो. प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य या तपोवनामध्ये राहिलेलं आहे आणि तेच तपोवन तोडलं जात असेल, तिथं वृक्षतोड केली जात असेल, तर ही अत्यंत चुकीची बाब आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केवळ विरोधाला विरोध म्हणून नाही, तर लॉजिकली याच्याकडे परिसंस्था या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून बघायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. धन्यवाद.